भगवंताने सौंदर्य दिलतं. रूप कोण्या कुळाची कोण्या जातीची जहागिरी नाही. प्रत्येक जातीत सुंदर मुलं जन्माला येतात. ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. सौंदर्याला आग लागली होती. जीवनात कधी अशी नास्तिक माणसं पाहिली नव्हती. दुसऱ्यांदा आवाज आल्याबरोबर दबत्या पावलांनी एखादी हरणी चालावी त्या अवस्थेनं दाराच उंबरा ओलांडला आणि चौकात प्रवेश केला. वाड्यातल्या चौकात प्रवेश केल्याबरोबर या नराधमाच्या सेवकांनी आतून दार लावलं. जिच्या दाताच्या पंगती चमकत्यात अशा एका विटेवरच्या मालकाच्या निष्ठेनं प्रेम करणाऱ्या लाख्या कोल्हाट्याची ती कन्या आहे. तो दिवस तिच्यासाठी वाईट होता. तो संती केला ऋणी याच्यावर सांगतोय. काय कर्ज आहे देवावर संतांचं. तो दिवस तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. तो दिवस तिच्या जीवनातला अत्यंत घाणेरडा दिवस होता. शरीरावर अनुचित प्रकार घडला. भाकरीच्या टोपल्याला प्रणाम केला. रस्त्याने चलत असताना टोपल्यातल्या भाकरीला म्हणत होते, हे अन्न देवते, हे अन्न पुरणे, हे अन्न पुरणे. पोटाची खळगी भरवतोस क? याच्याकरता तुझ्या आशेनं एकाच्या बळी पडले आणि या पवित्र शरीराची विटंबना घडली ग अन्नपूर्णे. माझ्या जीवनात असं का केलंस ग? 5-4 दिवसाचा उपवास घडला असता तरी चालला असतं. आमच्या कुळातली माणसं वारा पिऊन राहिली असती, झाडाचा पाला खाऊन राहिली असती ग. पण एका पवित्र वारकऱ्याच्या मुलीचं शरीर बाटवलंच ग ह्या तुकड्यासाठी. आई घरी लवकर पोचली होती. घर म्हणजे डोंगरावर पाल दिलेलं होतं. बांगड्याचा आवाज आल्याबरोबर लाख्या कोल्हाट्यानं आवाज दिला, लक्ष्मी. जी मालक. इथं बसलेल्या माईंनो सांगू तुम्हाला, आम्हाला जशी लाख्या कोल्हाट्याची चपराक तो देवापशी ढोल वाजिल्याशिवाय खेळ करत नव्हता, आम्ही सुद्धा घरी हरिपाठ वाचल्याशिवाय बाहेर नाही पडलं पाहिजे. हे आम्हाला चपराक. आणि लाख्या कोल्हाट्याची चपराक इथं बसलेल्या बायकांना आहे. कोल्हाट्याच्या कुळातली बाई नवऱ्यानं हाक मारल्याच्या नंतर धनी म्हणत होती, मालक म्हणत होती, जी म्हणत होती. तुमच्याही जीबीला जर शिक येल्डिंग होऊ द्या. विनोदावर टाकू नका, हसण्यावर जाऊ नका माझ्या माईंनो. कोल्हाट्याच्या कुळातली बाई लक्ष्मी, जी धनी, जी मालक. हा शब्द किती वजनदार आहे माझ्या माईंनो. इतक्या आदरानं ज्याची बायको नवऱ्याला बोलत असेल का, तिला कोण्याही देवाची पूजा करायची गरज नाही. विटेवरचा मालक तिच्या वाणीची दखल घेईल. एक सांगू तुम्हाला माझ्या माईंनो, सोपा परमार्थ आहे. ज्या सासू सासऱ्याने आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवली का, त्या सासऱ्यानं आवाज दिला, सुनबाई. आतून आवाज दिला पाहिजे, जी मामांजी. काय मामांजी, पाणी पाहिजे का मामांजी. अशी जर सून आपल्या सासऱ्याला बोलत असेल तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला प्राप्त होईल. हजारो. सासऱ्यानं आवाज दिला, सुनबाई. काय हिनं 1 कोटी जरी राजुरेश्वराला दुर्वा वाहिल्या तरी राजुरेश्वराला दगड हाणल्याचं पाप तिच्या बोकांडीवर पडल. हो, आपलं कर्तव्य चांगलं पाहिजे. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. वागणं चांगलं पाहिजे. वागणं अंधाधुंद वागणाऱ्या माणसांचा परमार्थ विटेवरच्या मालकाला आवडत नाही. लक्ष्मी लावा पात्र. बाईच्या तोंडातून वाक्य पडलं, मालक. बाई आली नाही. बाई म्हणजे मुलगी. लाख्या कोल्हाट्याने काठीला भाला लावला. शक्तिशाली लाख्या कोल्हाटी होता. लाख्या कोल्हाट्याची बायको किती ताकदवान होती सांगू काका बुवा. वाघिणीनं पिले दिले, जनली वेली म्हणतात ना आपल्याकडे. वाघीण जनली आणि जाळीत तिचे लेकरं होते. वाघिणीच्या लक्षात आलं काही खाल्ल्याशिवाय लेकराला दूध देता येत नाही. लाख्या कोल्हाट्याची बायको पालाच्या पुढे भाकरी टाकू लागली आणि पालात झोळणी बांधलेली लुगड्याची आणि झोळणीत पोरग झोपलेलं आहे. वाघिणीच्या लक्षात आलं, हिनं जरी नाही खाऊ दिलं तर हिचं लेकरू खाऊ.
पण पालाच्या पुढे भाकरी करताना भाला घेऊन बसली होती मांडी खाली. काय वाघिणीची मायवेली, तिचं लेकरू खाला. गुरुजी सांगायचे असा प्रसंग आल्या लाख्या कोलाट्याच्या पत्नीनं कितीतरी वाघ मारले. मग ज्याची बायको इतकी सूर असेल ते नवराही तसाच असेल ना. ती कशाला मुरमुऱ्याच्या पोत्या संग लग्न करीन? ज्याला झुरळ पॅन्टीत घुसले आगोबाई ना आगोबाई. ती बाई लग्न करीन होय देशाचं झुरळ. काय ताकदवान बाई. पण मालकाल जी म्हणायची. ह्या का म्हणत नाहीत का विवेक, ए विवेक, ए ऐकलंस का रे? कुठे आहेस तू? हे ऐकलं का रे विवेक? ए पिल्लू, लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत. दुधाची पिशवी घेऊन ये बरं. त्याला उंदीर धरले आणि दुधाची पिशवी म्हणलं ह्या पिशवीतलं दूध पिण्यापेक्षा रोगर पेलेल बरं. पण मला असं वाटलं विवेक पिलू म्हणायली त्या तिचं पोरगच का, पण त्याला मिशा दाब नावाने होत्या. मी म्हणलं ताई ताई विवेक कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं नको ताई, दूध नको, चहा बी नको, येतो मी. तू चहा प्यायला मग गाडी पुलाखाली जाईल. कस काय? म्हणलं नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशील ना तू. आणि तू या घरचं दूध आणि चहा घेतल्यावर माया सर पापन मी चढून जाईन. येतो म्हणलं माय मी येतो. कुठं लाख्या कोलाट्याची बायको आणि आयुष्यभर बायकांसाठी बेजार होणाऱ्या नवऱ्याची बायको. हो, घ्या आदर्श त्या बाईचा. जशी साडी घेतली तशी नवऱ्याला चप्पल आणायला लावली. पिवळी साडी तर साडी, चप्पल पिवळी. लाल साडी आधा कदा सगळी ढवळी नेशीत नाही ते तरी बरं आहे. हो, एका बाईला स्वयंपाक करताना पण चप्पल. म्हणलं बाई ही चप्पल? हो महाराज ही किचन मध्ये घालायची आहे. म्हणलं बाई अशी एखादी चप्पल आहे का महाराज घरी आल्यावर आणायची? नाही म्हणले अशी तशी नाही. हो म्हणलं तशी निघल्यावर मला सांग, म्हणजे कोणाची इथं जाणं बंद करीन. तुम्हाला एक सांगू का, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. जेवणात लोणचं थोडं असावं, भाता इतकं लोणचं घेतलं लगेच नाक गळण. हा, घरात किती सोनं असावं, मंगळसूत्र कमी वजनाचं घालावं, 9 किलोचं घातलं वजनच मिली. अतिरेक नसला पाहिजे, मर्यादा. कुंटाला पैसा असावा पण धोत्राव इन नाही करावं. धोत्राव इन केली की कुत्रे भोकत असते. मी काय तुमच्या भोगावर आरोप करतो असं नाही. नाना प्रकारचे भोग संपन्न आहेत तुमच्याकडे. भारीच्या साड्या घाला, नाना प्रकारचे दागदागिने घाला, पण आपली परंपरा सांभाळून घाला. याला किंमत आहे. नाना प्रकारचे पोशाख घाला, पण सर्व अंग झाकलेले घाला. अहो शेतकरी खांद्यावर आसूड हिशोबाने ठेवतोय. इतके हिशोबाच्या पलीकडे पत्र लोंबायलेत, पदर लोंबायलेत. म्हणून एका राष्ट्रसंताला गावा लागलं, 4 पट्टे साडी नेसे लुगड, कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड. सांग पोरी नान लाग नका गोड, सांग पोरी नान लाग नका गोड, सांग पोरी नान लाग नका. राष्ट्रसंत दुनियादास महाराज शब्द खर्च केले तुमच्यासाठी. या देशात कोटीने पैसे देवा, त्यांना आतल्या खिशात पैसे ठेवा. डायरीच्या पुढून नोटा ठेवणं हे भिकार चोटाचं लक्षण आहे. भिकारी चांगला बरं का, भिकारी परवडला. भिकार चोट घरच्याला पण परवडत नाही. लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा.
माझं मत आहे डोक्यावरून जरी पदर घ्यायचं कंटाळा आला, कारण तुम्ही खेळा ठोकीत नाहीत ना, म्हणून पदर अडकत नाही. नका ठोकू डोक्याला, खेळान डोक्यावर घेऊ बी नका, पण पाठ झाकून घेत जा. धर्मशास्त्रामध्ये 3 श्लोक आले. पवित्र स्त्रीची पाठ पवित्र पुरुषांनी पाहू नये, त्या स्त्रीसाठी अनिष्ट असतं आणि त्या पुरुषासाठी अनिष्ट असते. मनचं काही सांगणार नाही. हे बा आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागते. आणि कशा करता ते पाप मी अंगावर उडून घेऊ, कशा करता उडून घेऊ. तुम्हाला एक माहित आहे, इथं बसलेल्या जुन्या धोत्रावाल्या फेट्यावाल्यांना टोप्यावाल्यांना माहित असेल की जुन्या काळामध्ये खेड्यागावामध्ये ज्या रस्त्याने काम करणाऱ्या बायका शेतातून जास्त येतात त्या रस्त्यावर 2 तास गावातले प्रतिष्ठित माणसं बसत नव्हते. त्यांना माहित होतं या रस्त्याने दिवसभर काबाड कष्ट करणारी माऊली येणार, तिचे डोक्याचे केस हिचकलेले असतील, तिचा पदर सरकलेला असेल, तिला त्रास देऊ नये याच्याकरता त्या रस्त्यावर जुन्या काळातली सात्विक माणसं बसत नव्हती. इतकी नीतिमत्ता सांभाळणारा भाग म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. हा भारत देश आहे. चला भाला लावला काठीला, इथपर्यंत आलतो ना. पण काठीला भाला लावणार, पालाच्या बाहेर पडणार तेवढ्या अवकाशामध्ये टोपलं पुढे टेकलं आणि 25 फुटाहून बापाचं दर्शन घेतलं. बापाच्या लक्षात आलं वेळ झाला. गावापासून डोंगरावर येत असताना भीती वाटेल मुलीला, म्हणून निघणाऱ्या बापाचं लगेच दर्शन घेतलं. आणि बापानं सांगितलं, बाई उशीर झाला माय. जी बाबा उशीर झाला. लोटांगण घातलं. बाई सकाळी दर्शन झाल्यावर तू आई बाबाचं दर्शन घेते माय. हो बाबा घेते. रात्री काही दर्शन घ्यायची गरज नाही. ऐका बाबा याच्यानंतर पुन्हा कधीच घेणार नाही. बापानं सांगितलं, बाई आमचा राग आलाय. नाही बाबा राग नाही आला. माय तू बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेत होतीस. जी बाबा आज 25 फुटाहून दर्शन घेते. बाबा तुमच्यासारख्या पवित्र वारकऱ्याचे पाय बाटवावा इतकी माझ्यात ताकद नाही. बाई तू माझी मुलगी आहेस. बाबा नात्यानं जरी तुमची मुलगी असेल, पण आज तुमची मुलगी अपवित्र झाली. आज पवित्र नाही ती. भाई वारकऱ्याची पोरगी अपवित्र. बाबा या चतकोर भाकरीच्या तुकड्याच्या लालचीनं, बाबा या चतकोर भाकरीच्या तुकड्याच्या लालचीनं एका श्रीमंताच्या वाड्यात प्रवेश केला. बाबा बाबा त्या नराधमानं तुमच्यासारख्या निष्ठावंत पवित्र वारकऱ्याच्या मुलीवर अन्याय केला. बाबा बाबा त्या अन्यायाला मी बळी पडले. बाबा बाबा हे शरीर अपवित्र झालं. शेवटचा प्रणाम. बाप पाठीमागं पळतोय, मुलगी त्या अंधारी रात्री पुढे पडती आणि पालाच्या पाठीमागं उंच कडा होता, त्या कड्यावरून स्वतःचं शरीर टाकून दिलं, देहत्याग केला. पहाटेच्या प्रहरी सूर्योदय झाला. मुलीनं सांगितलं, बाबा इतकं शरीर अपवित्र झालंय, उद्याच्या सूर्याचे किरण अंगावर जर पडले तर याचा दूषितपणा विश्वावर होईल, म्हणून सूर्याच्या प्रकाशाच्या अगोदर देह समर्पित करते. पांढऱ्या कपड्यात प्रेत बांधलं, म्हणून नाची मागे मागे सांगतोय. पांढऱ्या कपड्यात प्रेत बांधलं आणि पालाच्या पाठीमाग मुलीचा अंत्यविधी केला. राग भरली, पवित्र गंगेत टाकून दिली. लाख्या कोलाट्याने ढोलाला नमस्कार केला, टिपऱ्याला नमस्कार केला आणि सांगितलं, हे ढोल राजा आता कोण्या देवापाशी ढोल नाही वाजवायचा. काय पदरात टाकलं रे मालकाने माझ्या. अमावस्याच्या रात्री जिच्या दाताचा प्रकाश पडावा असं सुंदर लेकरू कोलाट्याच्या कुळात जन्माला आलं रे देवा, आणि माझ्या पवित्र वारकऱ्याच्या लेकराचा अपमान केलास रे देवा. ढोल वाजवणं बंद केला. परिणाम काय झाला? संसार उपाशी मरत होता. विटेवरच्या मालकाने सामान्य माणसाचं रूप घेतलं. वेगात सांगतो,
आणि पालात प्रवेश केला. विचारलं, बाई स्वयंपाक? 22-23 दिवस झालं बाई गेली, तसं मालकान ढोल नाही वाजिला, काही येत नाही घरात, त्याच्यामुळं चूल कुठून पेटल. त्या बाईच्या पालातून जगाचा बाप, विटेवरचा मालक उठला, एका झाडाला कवटाळून रडत होता. अविरत ज्या घराने माझी सेवा करावी त्या घरातल्या लोकांना भाकरी खायला भेटत नसतील तर मला करुणेचा सागर कोण म्हणेल, मला दयेचा सागर कोण म्हणेल, मला वात्सल्य सिंधू कोण म्हणेल. म्हणून पंढरपूरला आले, लक्ष्मीला सांगितलं, रमा, हे लक्ष्मी, हे रुक्मिणी जी, तुला उद्या कोल्हाटीन व्हावं लागते. आईसाहेबांना सांगितलं, देवा माझी चेष्टा करता? नाही, मी सुद्धा लाख्या कोल्हाटी होणार. मी लाख्या कोल्हाटी होऊन लाख्या कोल्हाट्याचा ढोल वाजणार, लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. पुरावा या अभंगात, पुरावा आहे. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. मी लाख्या कोल्हाट्याचं रूप घेऊन ढोल वाजणार आणि त्या तारावर तुला कसरत करावं लागणार. त्याला नाचणं म्हणत नसतात बरं का, त्याला शौर्याची कसरत म्हणत असतात. आईसाहेबांना सांगितलं, जी मालक. आणि विटेवरची मालकीन कोल्हाटीन झाली. आणि विटेवरचा मालक लाख्या कोल्हाटी झाला. लाख्या कोल्हाटी थकल्याबरोबर अंग टाकून द्यायचा. तेवढ्या अवकाशात ढोल उचलला, टिपरे घेतले आणि जगाच्या मालकानं ढोल वाजिला. विश्वाची मालकीन त्या तारेवर कसरत करती. जमा झालेला अर्थ लाख्या कोल्हाट्याच्या झोपडीत आणून टाकला. लाख्या कोल्हाट्याने विचारलं, लक्ष्मी जी, आपल्याकडे द्रव्य कुठून येतंय? कोण टाकतंय काय माहीत नाही मालक. बघता बघता 4-2 दिवसात मुद्द्यावर येतो आपल्या कडव्यावर. आता वेळ फार झालाय, मलाही सकाळी पुन्हा पळायचंय. मालक, मला काही माहित नाही कोण टाकते, पण वार्ता अशी ऐकली की तुम्ही ढोल वाजिता. लक्ष्मी, ढोल वाजवतो ग, पण जिथं बाईचा अंत्यविधी झालाय मुलीचा तिथं वाजितो, पुन्हा कोण्या देवापाशी नाही. नाही मालक, बऱ्यापैकी धुणं धुवायला गेल्यावर नदीला बायका सांगत होत्या, तुमचे मालक आता गावात खेळ करायला लागलेत. लाख्या कोल्हाट्याच्या कानावर बरीच वार्ता आली. लाख्या कोल्हाट्यानं सांगितलं, ढोल कोण नेते बघू. 3 दिवस झोपलाच नाही, कौरक जागन. 4थ्या दिवशी देह खाली पडला आणि जगाच्या मालकानं ढोल उचलला आणि गळ्यात अडकिला. पण टिपरे लाख्या कोल्हाट्याच्या मांडी खाली होते. लाख्या कोल्हाट्यानं ज्या वेळेला टिपरे वाढायला सुरुवात केली, जागा झाला आणि मनगट धरलं. कोण? मनगट सोडू लागलं, पण सुटतच नव्हतं. ते भक्तीची ताकद होती हो, भक्तीची ताकद होती. रावणासारख्याला दुपारी 2:18 ज्यांनी आपटू आपटू हाणलंय, त्या जगाच्या मालकाला लाख्या कोल्हाट्याचं स्वतःचं मनगट त्याच्या मुठीतून सुटत नव्हतं. ही ताकद नागरे सर भक्तीची हो. भक्तीच्या ताकदी इतकी ताकद जगात कोणतीच नाही. अहो, भक्तीच्या ताकदी करता इथं कोण माणूस आहे सांगा बरं, त्याला 1 लाख रुपये दिल्यावर महिनाभर साडी नेसून तालुक्यात फिरन? 5 लाख रुपये दिल्यावर फिरन का दादा पाटील? नाही. पंढरपुरातल्या मालकानं 27 दिवस लुगडं नेसला, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. कशाची ताकद आहे? भक्तीची ताकद, भक्तीची ताकद. कोण माणूस आहे नाटकात करीन? एखाद्यान म्हणा, तू साडी नेसून 5 मिनिटं माझी बायको होय बरं, मुस्काड फोडीन पुढचा, दात पाडून खेळायला देईल त्याला. पण जगाचा बाप जंगलात बायको झाला अर्जुनाची. सखुबाई नावाची एक वारकरी होती. ही बाई ज्या वेळेला पंढरपूरला गेली, नवीन लग्न झालतं, सत्यनारायण झाला, त्याच दिवशी वारीत गेली. तर पंढरपुरातल्या मालकानी 29 दिवस तिचं रूप घेऊन तिच्या नवऱ्यासोबत संसार केला. संसार पंढरपुरातल्या मालकानं केला आणि गर्भ सखुबाईच्या पोटात राहिला. पंढरपूरला आल्यावर गर्भाची चाऊल झाली. देवघरातल्या पांडुरंगापाशी बसली, जात्यावरला दगड घेतला, त्याला सांगितलं, देवा, बापाने ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय त्याच्यासोबत अजून संग नाही. आणि वारीत जे जे पाहिले, मोठ्याला बाप म्हणले आणि कमी वयाच्याला भाऊ म्हणले. मग पोटात गर्भ कोणाचा सांग, नाही तर तुझ्या समोर रक्ताचा सडा करते. प्रगट झाली मूर्ती आणि मूर्तीने सांगितलं, सखुबाई, सत्यनारायणाच्या दिवशी तू वारीत जातीस, याचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं, म्हणून तुझ्या रूपात तुझ्या नवऱ्याची बायको होऊन राहिलो.
संसार माझ्याशी झालाय आणि गर्भ तुझ्या पोटात. कमी नाच नाही. कशाची ताकद आहे? ही भक्तीची ताकद आहे, ही श्रद्धेची ताकद आहे, ही निष्ठेची ताकद आहे, ही विश्वासाची ताकद आहे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास होता कोल्हाट्याचा. धरलं मनगट कोण? बोलत नव्हतं. लाख्या कोल्हाट्याने एका हाताने मनगट धरलं आणि दुसऱ्या हाताने पायाला हात लावला. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मनगट सोडीन आणि पाय काय पडतो? याच्या करता पडतोय म्हणे. आतापर्यंत ज्याचं ज्याचं रागानं मनगट धरलंय त्याचं मनगट फुलत नाही. आतापर्यंत रागानं ज्याचं ज्याचं मनगट दाबलंय टिपरे मोडण्यासारखे मनगट मोडे, पण तुझं मोडत नाही त्या अर्थी तू माणूस नाहीस. आणि मग रूप प्रगट केलं. तो जगाचा बाप होता. दोघा पती पत्नीने नमस्कार केला. देवाला विचारलं, देवा ढोल? हो मी ढोल वाजितो. आणि विटेवरची मालकीन तारेवर कसरत करते. का रे देवा कशा करता? अरे कुठल्या कुळातलं पाप हे माझं आहे? जगाच्या मालकिनीला तारेवर फिरवतोस, तू ढोल वाजितोस. ऐक रे लाखा, तू केलेल्या भक्तीचं कर्ज उचलत नाही याच्या करता तुझा ढोल वाजिला आणि जगाच्या मालकिनीला तारेवर फिरिल. मनोनी नाचे मागे मागे विठोबा रघुमा. फक्त 5 मिनिटं वेळ द्या, सगळं झालं असं गृहीत धरू. आहे का नाही? फक्त उद्याची सूचना ऐकायची आणि 5 मिनिटं तुम्हाला एक भिक्षा मागणार आहे. ज्ञानेश्वर